नमस्कार मंडळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या विरोधकांना कळलेच नाहीत असं कालच्या घटनेवरून दिसून आलेलं आहे. पण त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणेन की मोदी आणि अमित शाह हे त्यांच्या समर्थकांनाही कळले नाहीत. शुक्रवारी लोकसभेमध्ये 131व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक काय होतं, तर दोन विधेयक याच्यामध्ये क्लब करण्यात आली होती. एक तर महिलांना 33% आरक्षणाचं हे विधेयक होतं आणि दुसरं विधेयक होतं डिलिमिटेशनचं, म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक होतं. ही दोन विधेयकं क्लब करून मांडण्यात आली होती, एकत्र करून मांडण्यात आली होती आणि ती विधेयकं नामंजूर झाली. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरूढ झाले आहेत तेव्हापासून पहिल्यांदाच ही घटना घडते, अशी घटना घडते की एखादं विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झालं. पण जर या संपूर्ण घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर होईल हे मोदी अमित शाह यांना माहीत नव्हतं का? तर निश्चितच ते माहीत होतं. पण तरीही संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवून हे विधेयक मांडण्यात आलं. आता डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेचं जे विधेयक होतं त्याला दक्षिणेकडच्या राज्यांनी विरोध केला होता. आता नेमकं हे विधेयक कशासाठी होतं हे समजून घेऊ. भारतातली लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे एका मतदारसंघात लोकसंख्येची घनता जास्त आहे तर दुसऱ्या मतदारसंघात लोकसंख्येची घनता कमी आहे. अनेक मतदारसंघात हे झालेलं आहे. अशा वेळेस मतदारसंघाची पुनर्रचना यासाठी करायची की जेणेकरून सगळ्या मतदारसंघात लोकसंख्या समान असेल, किमान समान असेल आणि त्यासाठी या मतदारसंघाची पुनर्रचना करणं आवश्यक होतं. पण दक्षिणेकडच्या राज्यांनी त्याला विरोध का केला की असं काही झालं तर आमचं प्रतिनिधित्व कमी होईल, कारण दक्षिणेकडे लोकसंख्या जास्त आहे, उत्तरेकडील राज्यात लोकसंख्या सॉरी दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये लोकसंख्या कमी आहे आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे ते विरोध करत होते. पण लोकसंख्येनुसार ज्या वेळेस मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते त्यावेळेस आधार हा तोच असतो की लोकसंख्या समान करणं आणि त्याच आधारावर ही पुनर्रचना होणार होती. पण दक्षिणेकडच्या राज्यांनी त्याला विरोध केला. नंतर होतं महिला आरक्षण विधेयक. आता महिला आरक्षण विधेयक हे 33% महिलांना आरक्षण देणं हे त्यामधलं मुख्य काम होतं किंवा कर्तव्य होतं आणि त्यानुसार हे सगळं विधेयक आखलं गेलं होतं. या विधेयकांना विरोध होणार, विशेषतः डिलिमिटेशनच्या विधेयकाला विरोध होणार हे मोदी आणि अमित शहाना माहित होतं आणि त्यामुळे त्यांनी डिलिमिटेशनच्या विधेयकाबरोबर महिला आरक्षणाचं विधेयक क्लब करून मांडलं. आता लक्षात घ्या, अशा प्रकारे क्लब करून मांडल्यावर विरोधक हे डिलिमिटेशनला जर विरोध करत असतील तर ते महिला आरक्षण विधेयकालाही विरोध करणार आणि महिला विरोधातला त्यांचा भेसूर चेहरा हा उघडकीस येणार ही त्यामागची रणनीती होती. आणि पुन्हा मी रणनीती असं म्हणणार नाही मित्रांनो, कारण मोदींनी लोकसभेमध्ये भाषण करताना हे अगोदरच सांगितलं होतं. त्यांनी विरोधकांना आव्हान केलं होतं की तुम्ही या विधेयकाला पाठिंबा द्या, पाठिंबा द्या जेणेकरून तुमची ही प्रसिद्धी होईल
महिला तुमच्याही मागे उभे राहतील आणि तुम्ही महिलांना विरोध करत नाही, हे संपूर्ण देशभरात जाईल, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि तिथेच ही रणनीती उघड झाली होती की हे विधेयक मांडायचं. आपल्याला 2/3 आपल्याकडे मतदान नाहीये किंवा आपल्याकडे खासदार नाही आहेत, हे मोदींना माहीत नव्हतं का? निश्चित माहीत होतं. हे विधेयक लोकसभेमध्ये फेटाळलं जाणार हे माहीत नव्हतं का? तर निश्चित माहीत होतं. आणि पुन्हा अशी विधेयकं म्हणजे जी सरकारला पास करून घ्यायची असतात, त्यासाठी सरकार पूर्ण तयारी करतं. मग विरोधकांना आपल्या बाजूने वळवणं, त्यांना त्यातली सत्यता सांगणं, हे सगळी राजकारणाचे डावपेच खेळले जातात. आतापर्यंत मोदींनी म्हणजे भाजप सरकारने जी विधेयकं मांडली आहेत, त्यातली काही महत्वाची विधेयकं जसं काश्मीरमधले 370 कलम हटवणं, इथे हे सगळे पैतरे वापरण्यात आले. मग या ठिकाणी हे पैतरे का वापरण्यात आले नाहीत? का विरोधकांना ओढलं गेलं नाही, फोडाफोडी का झाली नाही? हाही महत्वाचा प्रश्न आहे. जर मोदी सरकारला हे विधेयक संमतच करून घ्यायचं होतं, तर मोदी सरकार विरोधकांची फोडाफोडी करून हे करू शकलं असतं. पण त्यांनी ते केलं नाही, लक्षात घ्या. आणि मग याच्यामध्ये राजकारण असं होतं की सध्या निवडणुका तर सुरू आहेतच काही राज्यांमध्ये, आगामी काळात काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि तुम्ही बघाल तर आतापर्यंत मोदी सरकार किंवा जिथे जिथे भाजपचं सरकार आलेलं आहे, तिथे तिथे महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपला पाठिंबा दिलेला आहे. भाजपला पाठिंबा दिलाय. भाजपचा एक मोठा मतदार महिला आहेत मित्रांनो. आणि त्या महिलांना विरोध करतायत, त्यांचं प्रतिनिधित्व नको म्हणून सांगतायत. हे मोदी सरकारला प्रत्येक महिलेच्या मनावर बिंबवायचं होतं आणि तो हेतू यातून साध्य झालेला आहे. जर या विरोधकांना ही रणनीती कळली असती, तर विरोधक आपसूक मोदी आणि अमित शहा यांच्या जाळ्यात फसले नसते. पण त्यांना ही रणनीती कळत होती, पण वळत नव्हती. कारण त्यांचं लक्ष पूर्णतः डिलिमिटेशनवर होतं. म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेवर त्यांचं त्यांचं सगळं लक्ष होतं. आणि त्यातही महाविकास आघाडीमध्ये जे त्या इंडी आघाडी म्हणू आपण, जे विरोधक केंद्रातले, त्यांच्यामध्ये दक्षिणेकडची राज्य जास्त आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस असेल किंवा समाजवादी पार्टी असेल, जे विरोधक आहेत, ते या दक्षिणेकडच्या राज्यांना बळी पडले आणि त्यांनी या विधेयकाला विरोध केला. तर अशा प्रकारे विरोधक हे मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीला बळी पडलेले आहेत. आता समर्थकांचं काय? मी सुरुवातीलाच सांगितलं की मोदी अमित शहा हे समर्थकांनाही कळले नाही. हे जे विधेयक फेटाळलं गेलंय, नामंजूर झालेलं आहे, त्यातून एक संदेश मोदी अमित शहा यांनी देशातील भाजपच्या समर्थकांनाही दिलेला आहे. मंडळी, 2024च्या निवडणुकीत काय झालं? भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळू शकलं नाही. आणि का? कारण भाजप समर्थक, भाजपचा मतदार हा उदासीन राहिला. त्यांनी भाजपला 100% म्हणजे मतदान केलं नाही. ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल मी नाही म्हणत, पण काही हा करतोय ना, मग मी नाही केलं तरी चालेल, अशा उदासीन अवस्थेत राहिले. आणि त्यामुळे भाजपला बहुमत मिळू शकलं नाही. एनडीएच्या कुबड्या घ्याव्या लागल्या. आता लक्षात घ्या,
मागणी काय करतायत समर्थक? समान कायदा लागू करा, वक्फ बोर्ड बरखास्त करा, अजून 4-5 मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या घटना दुरुस्तीच्या मागण्या आहेत मित्रांनो. सगळ्या मागण्या घटना दुरुस्तीच्या मागण्या आहेत. आणि त्यासाठी 2/3 मतं पाहिजे आहेत, खासदार पाहिजे आहेत. इथे सुमारे 64 खासदार किंवा 64 मतं कमी पडली आहेत. मग वक्फ बोर्डचं विधेयक किंवा वक्फ बोर्ड बरखास्तीचं विधेयक आणलं, समान नागरी कायद्याचं विधेयक आणलं, तर ते संमत होईल? नाही होणार मित्र. आणि ते जर लोकसभेत नामंजूर झालं तर त्या म्हणजे वक्फ बोर्डाचे समर्थक, समान नागरी कायदा ज्यांना नकोय असे सेक्युलर, यांचा आत्मविश्वास शिगेला पोचेल आणि मोदी सरकारला ते नकोय. त्याचबरोबर समर्थकांना हे निर्देश आहेत की तुम्ही बहुमत नाही दिलत आणि मागणी कसली करताय? तुम्ही 2/3 मतं नाही दिली, म्हणजे जागा नाही दिल्यात आणि मागणी कसली करताय? हे यातून मोदी आणि अमित शहा यांना आपल्या समर्थकांना सांगायचं होतं. आणि त्यामुळे मी म्हणालो सुरुवातीलाच की मोदी असतील किंवा अमित शहा असतील, ते त्यांच्या विरोधकांना कळले नाहीत, तसे ते त्यांच्या समर्थकांनाही कळले नाहीत. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.